नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, हे कस्टमरचा ब्लाऊज आहे। त्यांनी मला जी आज डिझाईन करायला लावली तीच डिझाईन मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे। तर डिझाईन तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। ज्या अर्थी कस्टमरला ही डिझाईन आवडली त्या अर्थी तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि तुम्हीही अशा प्रकारची डिझाईन बनवू शकता। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर बघा, मी मागचा हा पार्ट जो आहे अस्तरला जोडून घेतला आहे, म्हणजे मागचा पार्ट मी रेडी करून घेतला, तुम्ही तसाच रेडी करून घ्यायचा। आता हे जे वरचा पार्ट आहे आपल्याला त्याचा सेंटर घ्यायचा। ओके, आता सेंटर घेतल्यानंतर कस्टमरची जी पण पार्ट असेल ती आपल्याला चेक करायची। तर त्यांना रेडी पार्ट हवे 3.5 इंची, आपण खालून 3.5चं एक निशाण घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल का कॅनव्हासवर आपल्याला किती हाईटचा गळा बनवायचा आहे। तर 3.5 इकडे येत आहे, वरती आपण चेक करूया। तर बघा, 10.5चा हा गळ्याची उंची होत आहे। तर आपण आता कॅनव्हासवरती डिझाईन बनवूया। ती डिझाईन म्हणजे काय, तर मटका विथ पान शेप गळा, असा युनिक असा शेप आहे। तो बनवायलाही सोपा, करायलाही छान आणि दिसायलाही सुंदर। तर मी हा कॅनव्हासची घडी घेतलेली आहे। आता बघा, आपली 10.5ची उंची, हा कॅनव्हासचा फोल्ड बघा 4 ते 4.5 इंचाचा घेतला। जॉईंटच्या बाजूने मी 10.5ची उंची घेणार। ओके, आपण जे काउंट केलं होतं तेच आपण वरची हाईट घेतली। आता 2.5ची गळा रुंदी घ्यायची, म्हणजे खालूनही 2.5चा बॉक्स घ्यायचा आणि ह्या साईडनेही 2.5चं एक निशाण मारायचं। ओके, आता हा बॉक्स बनवून घेऊया। आता मटका विथ पान गळ्यासाठी काय करायचं, वरच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर एक निशाण मारायचं, अर्धा इंच आतमध्ये एक हे करायचं, निशाण मारायचं पुन्हा, आणि 3 ते 3.5 इंचावर खालून वरती एक निशाण मारूया। ओके, 3 इंचाचा आपण एक निशाण मारला। आता हा राऊंड आपण वरतून असा घेऊया आणि ह्या साईडनी 1 ते 1.5 इंच तुम्हाला जेवढा शेप फाकवायचा असेल त्यानुसार तुम्ही फाकवू शकतात। इकडून मी 1 इंच घेतला आणि ह्या साईडने आपल्याला हा पान शेप सारखा गळा द्यायचा आहे, म्हणजे जो मटक्याला आपण राऊंड शेप देत होतो तो पानाचा शेप आपल्याला इकडे द्यायचा आहे। तर बघा, खूप सुंदर असा हा शेप बनतो, दिसतोही सुंदर, बघितला। आता आपल्याला तो पलटी करून तोही ड्रॉ करून घ्यायचा। आता या शेपनुसार अर्धा इंच आपल्याला 1 इंच हा कॅनव्हासचा बाजूचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा। हे बघा, किती सुंदर आपला हा शेप दिसतोय, म्हणजे पान गळाही होतो आणि मटक्याचा शेपही येतो, म्हणून याला मी मटका विथ पान गळा असा नाव दिलेलं। आता याला आपण कपडा जॉईंट करून घेऊया। तर बघा, ह्या कॅनव्हासपेक्षा आपण अर्धा इंच कपडा जास्तीचा कट करून एक कपडा घेतलाय। आता तो इकडे सेंटर शिलाई मारायची आणि हे जो कॅनव्हास आहे याला हा कपड्याने आपल्याला पॅक करत जायचं। ओके, आता मी इकडे कट मारले, कारण की हा मध्ये राऊंड गेलेला आहे ना, आता कपडा पलटी व्हायला प्रॉब्लेम येईल, म्हणून थोडासा कट मारून घ्यायचा। आता हा जो साईडचा कपडा आहे तो कट करून घेऊया। आता याचाही सेंटर आपल्याला काढायचा आहे। आता बघा, हा जो आपण सेंटर केलेला होता वरच्या साईडने, हा सेंटर आणि हा सेंटर असं सरळ ठेवायचा। हे सरळच आपलं फॅब्रिक असलं पाहिजे। आता पुन्हा सरळ शिलाई मारायची। ओके, आता हा जो शेप बनवलाय आपण त्याच्यावर शिलाई मारूया। ओके, आता ही जी शिलाई मारली त्याच्यामधून आपण 1/2 इंचावर कपडा ठेवून हे सगळं कट करून घेऊया। तर नॉर्मली कट मारायचे। कट मारताना एक लक्षात ठेवा, ही जी शिलाई आहे त्याच्यावर आपली ही जी कैची आहे त्याची कट लागला गेला नाही पाहिजे, जेणे काय होईल, कपडा फाटून जाईल। व्यवस्थित असं मध्ये पलटी करून देऊया।
बघा सुंदर आपला पलटी झालेली आहे, बिलकुल कपडा गोळा गोळा झालेला नाही. आता याच्यावर आपण दाबशिलाई देऊया. तर बघा हा शेप किती सुंदर असा दिसतो. आता आपण याच्यावर झालर बनवूया. कस्टमरने मला झालर बनवायला लावली, तर ही झालर आपण बनवून घेऊया. तर बघा आपल्याला एक लांब लचक अशी पट्टी बनवायची. 3 इंच रुंदीला घेतली आणि अशी खूप लांब लचक अशी पट्टी बनवली की जी आपल्याला झालर बनवून पूर्ण गळ्याला पुरेल अशी बनवायची. आपण याची झालर बनवूया. सगळ्यात अगोदर एक शिलाई आपण अशी किनारी मारून घेऊया, जेणेकरून झालर आपली व्यवस्थित होईल. तुम्हाला जर ही झालर वाढवायची असेल तर तुम्ही ह्या पट्टीची रुंदी ही वाढवू शकतात, 4 इंचाची सुद्धा घेऊ शकतात. पण कस्टमरने मला छोटीशी बारीक नाजूक झालर सांगितली, त्याच्यामुळे मी रुंदीला 3 इंच घेतली. आता आपण प्लेट काढूया. अर्धा इंचाचं प्लेट पाडायच्या. बघा सुंदर आपली ही झालर बनलेली आहे. आता आपल्या गळ्याला पुरते की नाही आपण ते चेक करूया. तुम्ही ही तुमची झालर तयार झाल्यानंतर अशी चेक करायची. जर कमी पडली तर काय करायचं तेही तुम्हाला सांगते. बघा एवढी झालर कमी पडली. आता आपण इकडं पुन्हा अशीच पट्टी बनवून याला जॉईन करून अशी लांबलचक पट्टी पुन्हा झालरची बनवूया. आता बघा ही जे झालर आपण बनवली ती आपण ही जी 5 शेप बनवला आहे गळ्याचा, तिकडे न लावता आपण मस्त युनिक त्याची डिझाईन बनवूया. तर एक साईडने आपण असं हा जो शेप आहे ह्या शेपला आपण इकडं ही लेस इकडं आणि ही लेस इकडं अशी लावून घेऊया. धागे आहे आपण ते थोडेसे कट करून घेऊया. बघा सुंदर अशी आपली लेस दिसते, डिझाईन पण आपली युनिक झाली. आता आपण याला लेस लावणार. बघा आपली ही लेस लावून झालेली आहे. आता आपण म्हणजे ही झालरची लेस लावून झाली आहे. आता आपण ही जी लेस आहे ती आपण लावूया. तर सगळ्यात पहिले काय करायचं, ही जी वरची साईड आहे या साईडने आपल्याला लेस लावायची. आता काय करायचं, ही लेस पूर्ण न लावता इथपर्यंतच ठेवायची, जेणेकरून ही जी दुसरी लेस येणार आहे ती आपल्याला अशी लावायची. ह्याही साईडने आपण तसंच करूया. तर बघा या साईडलाही मी लेस लावून घेतली आणि खालच्या साईडनीही लेस लावून घेतली. खालीही मी टक्सला मारून घेतले आणि खालच्या साईडनीही लेस लावली. आता आपण त्याला नॉट लावूया आणि लटकन लावूया. तर लेस लावते सेम ही जी पद्धत मी इकडे सांगितली त्याच पद्धतीने इकडून पण लावून घेतली आणि ह्याही साईडनी लावून घेतली. जर पूर्ण व्हिडिओ दाखवला तर खूप लॉंग व्हिडिओ होतो. लेस लावायची सेम तीच पद्धत तुम्ही फॉलो करत चला. आपण ही त्याच कलर कॉम्बिनेशनची नॉट लावूया. आपण नॉट लावली आहे. आता याला लटकन लावून घेऊया. आपल्याकडे कपडा कमी आहे त्याच्यामुळे मी हा नाजूक नाजूक लटकन बनवते. बघा त्रिकोण शेपमध्ये हे कापले आणि खालचा जो राऊंड शेप आहे तो मी शिवत आहे. तुम्ही सेम असे छोटेसे लटकन बनवा, सुंदर वाटतात. तर बघा आता हे असे पलटी करून घ्यायचे.
आणि असं ठेवून अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारायची. सेम त्याही साईडने आपण तसंच करून घेऊया. तर बघा ही किती छान आपली डिझाईन तयार झाली. तुम्ही नक्कीच असा एखादा पॅटर्न शिवून बघा, सर्वांना आवडेल, कस्टमरलाही आवडेल आणि तुम्हालाही जर शिवायचा असेल तर नक्कीच हा सुंदर दिसेल. कशी वाटली ही डिझाईन? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.